म्हणजे असे असे व्यक्ती की ज्या देशामध्ये अनेक पदावर काम करत असताना त्या पदाला न्याय देणारा, पदाची उंची वाढवणारं नेतृत्व आणि संकटाच्या वेळेस देशाला, काँग्रेसला एक आधार म्हणून असणारं एक नेतृत्व की आज आम्ही गमावलं आहे. ही प्रचंड मोठी हानी या देशाचीच आहे आणि देशाबरोबर आमच्या पक्षाची पण आहे की असं नेतृत्व पुन्हा होणे नाही. हं. आणि ती पोकळी भरून निघणं शक्य नाही. अशा प्रकारचा नेता या देशाने हरवला आहे, आम्ही हरवला आहे. याचं अत्यंत दुःख आहे, अत्यंत वेदना होत आहेत आम्हाला हं. की एक मी म्हटलं त्याप्रमाणे जो अर्थशास्त्रज्ञ की ज्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलं, राज्य गव्हर्नर म्हणून काम केलं, या देशाच्या अर्थमंत्री म्हणून काम केलं, वर्ल्ड बँकेवर काम केलं, ज्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्या पदाची उंची वाढवण्याचं काम, त्या पदाला गरिमा देण्याचं काम, त्या पदावर राहून या देशाची मान उंचावणारं काम, म्हणजे अमेरिकेसारखा देश झुंजत असताना अगदी भारताला त्याची झळ सुद्धा पोहोचू दिली नाही. अशा उंचीचा नेता, अशा उंचीचा विचारवंत अर्थशास्त्रज्ञ आम्ही गमावलाय. आज आम्ही पाहतोय की त्यांच्या काळात रुपया हा 60 वर पोहोचला, त्यावेळेस टीका झाली. अगदी 60 रुपयावर पोहोचल्यानंतर त्यांची टीका झाली की रुपयाची किंमत वाढते, एकम घसरते आहे, म्हणजेच पद भारताची घसरते, अशा प्रकारची टीका झाली. पण अजिबात विचलित नव्हता. आम्ही जे करायचंय ते देशाला समर्पितपणे करायचं, जे काही निर्णय घ्यायचे ते देशहितासाठी घ्यायचं, या भावनेनी एक समर्पित भावनेनी काम करणार एक नेतृत्व आपण आज पाहिलं. आणि विविध म्हणजे विशेष म्हणजे आयटी क्षेत्रामध्ये जी आज भारताने जे मिळवलंय आयटी सेक्टरमध्ये, अगदी ते मनमोहन सिंग साहेबांची पुण्याई होती. कितीतरी म्हणजे एज्युकेशन मध्ये असेल, मेडिकल फील्ड मध्ये असेल, एम्स असतील, मोठ्या प्रमाणात या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालं. आम्ही असा दूरदृष्टी नेता हरवलाय की जो पुन्हा परत मिळणे नाही. याचं अत्यंत तीव्र असं दुःख होत आहे. मी महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या समस्त काँग्रेसजनाकडून दुःख वेदना प्रकट करत असताना त्यांना मी श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी अर्पण करतोय. अगदी विजयजी, तुमच्या भावना पोहोचलेल्या आहेत. तुर्तास धन्यवाद.